तर भारताकडून पाकच्या 8 एअरबेस लष्करी तळांवर हल्ला केला गेला। पाककडून काल रात्री भारतातील 26 ठिकाणी घुसखोरीचा प्रयत्न झाला। पाकच्या हल्ल्याला भारतीय लष्कराकडून जोरदार प्रत्युत्तरही दिले गेले। भारताचे सर्व एअरबेस सुरक्षित आहेत। पाककडून खोट्या बातम्यांचं प्रसारण होतंय। भारताच्या सीमेपासून जवळच्या अंतरावर पाकिस्तानचे प्रमुख 9 एअरबेस आहेत। त्यापैकी भारताने 5 एअरबेस मिसाईल हल्ल्याने नेस्तनाबूत केलेत। भारताकडून पाकच्या 8 लष्करी तळांवर आणि एअरबेसवर हल्ला। चकलालाच्या मुरीद एअरबेस जवळ भीषण स्फोट। शेरकोटच्या रफिकी एअरबेस जवळ धुराचे मोठे लोट। रहीम यार खान एअरबेसची धावपट्टी स्फोटात उद्ध्वस्त। सरगोदामधील एअरबेसही स्फोटात खाक। पाकिस्तानच्या सिंधमधील सुक्कूर एअरबेसही भारताच्या हल्ल्यात उद्ध्वस्त। भारताच्या हल्ल्यात पाकची पसरू रडार साइट उद्ध्वस्त। सियालकोटमधील अतिरेकी लॉन्चपॅडही भारताने उडवला। रफीकी, मुरीद, चकलाला, रहीम यार खान, सुकूर और चुनिया स्थित पाक के सैन्य ठिकानों पर एयर लॉन्च सटीक हथियारों व लड़ाकू जेट से प्रहार किए गए। पसूर स्थित रडार साइट और सियालकोट का एविएशन बेस भी प्रिसीजन एम्यूनेशन से टारगेट किए गए। भारताने 6 बॅलिस्टिक मिसाईल डागल्याचा पाकचा दावा। स्फोटानंतर पाकिस्तानने हवाई क्षेत्र बंद केलं। लाहोरसह अनेक विमानतळही बंद केल्याची घोषणा। पाकिस्तानचा गेल्या 2 दिवसांपासून भारतावर ड्रोन अटॅक सुरू। 2 दिवसांच्या संयमानंतर भारताचं जोरदार प्रत्युत्तर। मागच्या 2 ते 3 दिवसांपासून पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन। पूर्ण पश्चिम सीमेवर पाकिस्तानकडून ड्रोन, लॉंग रेंज वेपन्स, तोफगोळे आणि लढाऊ विमानांद्वारे हल्ला। भारतीय लष्करी तळांवर आणि नागरी वस्त्यांवर पाकिस्तानकडून हल्ला। नियंत्रण रेषेवर पाकने ड्रोनने घुसखोरी केली आणि तोफांचा मारा केला। पाकने श्रीनगरपासून नलियापर्यंत 26 पेक्षा जास्त ठिकाणी हवाई घुसखोरी केली। भारताने पाकिस्तानचे बहुतांश ड्रोन पाडले। भारताच्या उधमपूर, पठाणकोट, आदमपूर, भुज, भटिंडा या लष्करी स्थानकांवर काही उपकरणांची हानी झाली। पाकने हायस्पीड मिसाईलद्वारे पंजाबमधल्या एअरबेस स्टेशनवर हल्ल्याचा प्रयत्न केला। पाकने श्रीनगर, अवंतीपुरा, उधमपूरचे हवाई अड्डे, नागरी वस्त्या, दवाखाने आणि शाळांवर हल्ला केला। पाकिस्तानने लाहोरमधून उड्डाण करणाऱ्या नागरी विमानांचा आसरा घेतला। पाकने आंतरराष्ट्रीय हवाई मार्गाचा दुरुपयोग केला। आदमपूरमधील S-400 प्रणाली, सिरसा आणि सुरतगडमधील एअरफील्ड, नगरोटा, ब्राह्मोस बेस, चंदीगडच्या शस्त्रास्त्र साठ्याला नष्ट केल्याचा खोटा दावा पाकिस्तानने केला। पाकने LOCवर ड्रोनने घुसखोरी केली आहे आणि तोफांचा मारा केलाय। कुपवाडा, बारामुल्ला, पूंछ, राजौरी, अखनूरमध्ये पाकिस्तानने तोफांचा मारा आणि गोळीबार केला। भारतानेही प्रत्युत्तर देत पाकिस्तानला मोठी हानी पोहोचवली। पाकिस्तानने त्यांच्या पूर्व सीमेवर सैन्याची जमवाजमव केली आहे। भारत याला उत्तर द्यायला पूर्णपणे तयार आहे।